दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची महोत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। पाटील कदम घराण्यातील संघर्षाला पूर्णविराम, बदला घेण्याची भानगड आमच्यात नसते, आमदार विश्वजित कदम। कासेगाव येथे आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात सांगलीच्या राजकारणातील एका नव्या पर्वाचे दर्शन घडले। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी खासदार विशाल पाटील यांच्या विधानाचा संदर्भ देत स्पष्ट केलं की राजकारणात बदला घेण्याची कोणतीही भावना आमच्या मनात कधीच नसते। भूतकाळात काही गोष्टी घडल्या असल्या तरी त्या सर्व बाबींवर पूर्णविराम देऊन विशाल पाटील यांच्या पाठीशी भावाप्रमाणे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय आपण घेतल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले। सांगली जिल्ह्याचा बुलंद आवाज म्हणून विशाल पाटील लोकसभेत अत्यंत समर्थपणे महाराष्ट्राचे प्रश्न मांडत असून त्यांच्या या कार्याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान असल्याचंही कदम यांनी नमूद केलं। या ठिकाणी आज लोकसभेचे सदस्य आहेत, ते लोकसभेच्या सभागृहाचे सदस्य आहेत। ही फार मोठी जबाबदारी असते आणि आज जबाबदारी सुद्धा मला कौतुक वाटतं की विशालरावनी काही गोष्टींचा उल्लेख केला। त्यांनी सांगितलं विश्वजित कदमांना कदाचित वाटलं असेल बदला, हे असलं बदला घेण्याची भानगड आमच्या मनात नसतेच। कारण शेवटी ठीक आहे काही गोष्टी घडत होत्या, पण मी ठरवलं होतं या सगळ्या गोष्टींवर आता पूर्ण विराम द्यायचा आणि मी भावाप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभं राहिलो। जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी आम्हाला चांगली मदत केली, आशीर्वाद दिला आणि आज सांगली जिल्ह्याचा, सांगली लोकसभा मतदारसंघाचा एक बुलंद आवाज म्हणून एक अभ्यासू पद्धतीने आज या ठिकाणी सांगली लोकसभेमध्ये प्रत्येक विषयावर सांगलीकरांचा, महाराष्ट्राचा आवाज उठवण्याचं काम हे विशालजी पाटील अत्यंत समर्थपणे करतात। याचा तुम्हाला आम्हाला या ठिकाणी अभिमान वाटतो आणि म्हणून या ठिकाणी आज ही जी काही आमची सगळ्यांची मिळून कधी कधी परिस्थिती अशी येते की इच्छा असताना किंवा नसताना सगळ्यांना एकत्र यावं लागतं आणि म्हणून या ठिकाणी आज जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपण काही सगळेजण वेगळे चित्र बघतोय। पाटील, कदम, देशमुख आणि सगळी मंडळी, नाईक असतील, बाकी सगळी ही जी कोण असतील, ही सगळी आता एकत्र आली आहेत कारण वेळ आणि परिस्थिती अशी आली। या सोहळ्यात खासदार विशाल पाटील यांनी देखील पाटील आणि कदम घराण्यातील जुन्या संघर्षांच्या आठवणींना उजाळा दिला। दिवंगत पतंगराव कदम यांच्या निधनानंतर विश्वजित कदम जुन्या इतिहासाचा बदला घेतील असं वाटलं होतं, मात्र त्यांनी द्वेष न ठेवता मोठ्या मनाने आपल्याला सोबत घेतले आणि भावासारखे प्रेम दिले अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली। जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांच्या वेळी घेतलेल्या एकत्रित निर्णयामुळेच जिल्ह्यातील वादावर पडदा पडल्याचे त्यांनी सांगितले। विश्वजित कदम साहेब त्यांच्याही वडिलांचे आमचे जरा माझ्या स्वभावामुळे जरा जास्तच अग्रेसिव्ह स्वभाव असतो आणि कदम साहेबांच्या निधनानंतर सुद्धा मला वाटलं विश्वजित कदम साहेब आता सगळा जुना इतिहासाचा बदला घेणार आहेत, पण तो बदला न घेता त्यांनी मला सोबत घेतलं आणि मला भावासारखं प्रेम दिलं आणि तेव्हापासून आम्ही जे एक आलो आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या आधी ज्यावेळी नगरपालिकेच्या निवडणूक लागल्या त्यावेळी आम्ही निर्णय घेतला की साहेबांकडे आम्ही दोघं मिळून जायचं आणि हा जिल्ह्यातला वाद आता मागे ठेवूया आणि कुठेतरी एकत्रित सगळेजण यायचं। अर्थात त्यात इतरही लोक होते, रोहितदादाही होते आणि कदम साहेबांना, विश्वजित कदमांना घेऊन आम्ही साहेबांकडे गेलो। साहेबांनी आम्हाला स्वागत केलं, त्यावेळेला शरबत पाजलं, आईस्क्रीम दिलं, जेवण राहिलं, पण बाकी सगळे आमचा पाहुणचार केला आणि त्यामुळे आईस्क्रीम मध्ये गार होऊन आम्ही साहेबांना शब्द दिला की इस्लामपूर आणि आष्टाची आम्ही निवडणूक लढणार नाही आणि त्यामुळे तिथून सुरुवात ही विजयाची झाली की ईश्वरपूरची तुमची नगरपालिका ही चांगल्या मताधिक्यानं तुम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आली। आम्ही तिथं समोर नसलो तरी पडद्यामागे आम्ही मागे घेतल्याचं थोडा तरी श्रेय आम्हाला दोघांना द्यावं अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि येणाऱ्या बॉडीत एखादा कॉप्ट काँग्रेसचा मध्ये घुसवावा अशी आम्ही तुमच्याकडे या व्यासपीठावरनं तुम्हाला मागणी करतो। या कार्यक्रमाला आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रम सावंत,
माजी मंत्री शिवाजीराव नाईक, मानसिंगराव नाईक यांच्यासह नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता पाटील, उपाध्यक्ष ऋषिकेश लाड आणि जिल्ह्यातील प्रमुख नेते व नवनिर्वाचित सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेळ आणि परिस्थितीनुसार जिल्ह्यातील सर्वच प्रमुख राजकीय घराणी आता एकत्र आल्याचे चित्र या सोहळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळाले.